नागपूर विधान परिषदेत काल काँग्रेसमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळालं। नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यातल्या या शीतयुद्धामुळे काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता। अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना 4 उमेदवारांनी पक्षाकडे कागदपत्र सादर केली आणि 4ही उमेदवारांनी अर्ज भरायचं ठरवलं। मात्र इतकी नावं कशाला असा सवाल करत सुनील केदारांनी सुरेश जग्याशी आणि सुनीता महल्ले या नितीन राऊत समर्थकांची नावं वगळली आणि त्यानंतर अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांची नावं एबी फॉर्मवर टाकली। त्यामुळे नागपुरातून काँग्रेसकडून अतुल लोंढे काँग्रेसचे क्रमांक 1 चे उमेदवार आहेत, तर दिनेश ढोले हे डमी उमेदवार आहेत। दरम्यान नागपुरातील काँग्रेसच्या उमेदवारीवर काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी काय म्हटलंय पाहूया। कसं आहे, आमचे ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांचा अनुभव नॅशनल लेवलचा आहे आणि इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा प्रश्न ते बोलताना दिसतात आणि याकडे मतदार आकर्षित होऊन त्यांना निवडून देतील। ही सामान्य मतदारांची निवडणूक आहे, हे निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आहे। निवडून आलेला नगरसेवक या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि म्हणून मला वाटतं की अतुल लोंढेंना काहीच कठीण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।